बंड्या, विक्रमादित्य, त्यांना फोन करून बघते. काय झालं? उचलत नाही आहेत. अगं ते कामात असतील. तुझा नंबर बघितल्यावर करतील की परत. चल आता चौकीत जायला पाहिजे. मला तर असं वाटायला लागलंय की आपलंच दुर्दैव पहिल्यापासून आपल्या मुलीच्या नशिबात लिहिलंय की काय. आणि आपण तरी आजपर्यंत काय करू शकलो आपल्या लेकीसाठी? काही नाही. आयुष्यातल्या सगळ्या संकटांची सामना तिनं केला, दुःखांशी 2 हात तिनं केले, आणि आपण फक्त तिच्या वाट्याला आलेल्या दुर्दैवाचा हिशेब मांडत बसलो. नाही रागिणी, खरं तर दोषी आपणच आहोत. आपल्या वाट्याला दुर्दैव आलं ते आपण भोगलं, अजूनही भोगू. बिचारी अंजू, तिचं तर सगळं आयुष्य जायचंय अजून. देवानी ना तिच्या वाट्याचं दुर्दैवही आपल्या वाट्याला द्यावं. भोगू आपण ते. पण आता तिच्या नशिबी नको हे सगळं. नियती फार क्रूर असते रागिणी. कुणासाठीही दयामाया नसते तिच्यापाशी. कुणालाच कधीही माफ करत नाही ती नियती. हे बघा, तुम्ही यात लक्ष घालायची काहीही गरज नाहीये. काय? कोण होतं? नाही, काही नाही. बाहेरचे लोक काय, त्यांना वाटेल तसे अर्थ काढणार आता, आणि 10 तोंडांनी हवं ते बोलणार. आपल्या मुलीच्या दुर्दैवाची खिल्ली उडवणार. नाही रागिणी, लोकांना काय बोलायचंय आणि काय विचार करायचा हा त्यांचा प्रश्न आहे. आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आपल्याला फक्त आता आपल्या अंजूची आणि श्रीकांतरावांची काळजी करायला हवी. साहेब, हो साहेब. साहेब, काय चोरी बिरी झाली की आग लागली? आग लागली ना तर फायर ब्रिगेडकडे जायचं, आणि चोरी झाली तर समोर जाऊन बसायचं. नाही, चोरी नाही. आम्हाला भेटायचंय, म्हणजे आम्ही भेटायला आलोय. का भेटायला आले? काय गार्डन वाटलं? आम्हाला श्रीकांत इनामदारांना भेटायचंय. इथे कोणी इनामदार साहेब नाहीत, इथे चव्हाण साहेब आहेत, इन्चार्ज. अहो, तुम्ही ज्यांना अटक केली आहे ना ते श्रीकांत. अच्छा अच्छा, आरोपीला भेटायचं होय? मग कसला आला एवढा माझ? बसा की तिकडे. प्लीज, आम्हाला जरा भेटायचंय. हे बघा, आमचे साहेब रिमांड रूम मध्ये, त्यांच्या परमिशन शिवाय कोणालाही भेटता येणार नाही. अहो मग जाऊन विचारा ना त्यांना. कशाला? तू काय मिनिस्टर आहे एवढी घाई करायला? गप बस, सांगितलं ना तिथे. आम्ही बसतो, म्हणजे वाट बघतो. नाही तर काय करणार? वाटर बघावी लागणार ना. जा बसा तिथे. येतात एक कुठून. बंड्या, चल. हाऊ, अजून नाही आला. श्यामल, चल थोडं खाऊन घे. चल. नाही, मला नाही इच्छा खाण्याची. अगं, आपण उपाशी राहिल्यानं काही फरक पडणार आहे का? चल. हौसेने बनवलं होतं सकाळी सगळं. त्याची वाट बघत होतो आणि श्यामल, रडू नकोस ग. खूप रडलं ना की दुःखाची किंमत राहत नाही.
ते आपल्यापेक्षा मोठं होऊ बघतं. हाऊ असं वाटलं होतं की सुटले, सगळे प्रश्न सुटले. आता माझा मुलगा स्वकर्तृत्वाने या घराला पुढे आणणार, सगळं सुरळीत होणार. सोन्यासारखी सून मिळाली होती मला, आणि हे काय झालं मध्येच? हं? मध्येच नशिबाची चक्र फिरली, त्याच नव्हतं झालं. आणि हे फक्त माझ्याच मुलाच्या नशिबी का हो? कुणाचं वाईट केलं होतं त्यानं, सांगा ना मला. अहो, त्याचे सगळे दुःख मला मिळू दे, त्या सगळ्या गुन्ह्याची शिक्षा मला मिळू दे. अहो श्यामल, श्री सुटेल, तू रडू नकोस. हे कोण? काय काम आहे? काय मंगळसूत्र चोरीला गेलं की काय? नाही, आम्हाला श्रीकांत इनामदारांना भेटायचंय. तुम्ही त्यांच्या कोण? मी बायको आहे त्यांची. चांगल्या घरातली दिसतेस, असल्या माणसाची लग्न कशापायी केलंस? हा? हो साहेब, आम्हाला त्यांना भेटायचंय, तुमचा सल्ला नकोय. अरे बापरे, आता हे साहेब कोण? भाऊ आहे माझा. असू दे असू दे. श्रीकांत इनामदारांना भेटायचं तुम्हाला? हा? कशाला? मला बोलायचं आहे त्यांच्याशी. काय? आम्हाला भेटायचंय. साहेब, मी जरा यांच्याशी बोलू का? अहो पण तुम्ही काही पण प्रश्न काय विचारताय? हे तुझं थोबाड बंद करा. बोल ना बाय. हा, त्याला भेटून काय काय विचारायचंय? हा, माल कुठे कुठे ठेवलाय, सोडवायला पैसे कुठे कुठे ठेवलेत? हा, मी खरंच सांगते, श्रीकांत निर्दोष आहेत, त्यांनी काहीच केलं नाहीये. मला प्लीज एकदा भेटू देत त्यांना. येतो भेटायला, पण आता भेटून काय बी उपयोग नाही. हा, बघायचं तर बघ आतमध्ये जाऊन. पण फक्त 5 मिनिट. हा, ह्याच्या पलीकडे मी काहीही करू शकत नाही. हा साहेब, तुम्ही इथंच थांबायचं असेल? हा, ठीक आहे. श्री, श्री उठ ना. श्री, श्री उठ ना. श्री, श्री बघ कोण आले. मी आले, अंजली. श्री,
अंजली, तरी मी वाटच बघत होतो. म्हटलं अजून कशी पोहोचली नाही पोलीस स्टेशनला. आता तू पोलीस स्टेशनला जाशील, मग तू श्रीकांतला बघशील, मग रडशील, आणि तुला बघून श्रीकांतलाही रडू येईल. मग तो जेलमधून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करेल. ओरडून ओरडून सांगेल सगळ्यांना की मी निर्दोष आहे, मी निर्दोष आहे. पण त्याच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही, ना पोलीस ना कोर्ट. नुसता विचार करूनच किती बरं वाटतंय. आणि हे प्रत्यक्षात बघायला तर खूपच मजा आहे. यासाठी तर इतके कष्ट घेतले होते मी. वाह विक्रमादित्य ठाकूर देसाई, वाह काय प्लॅन आहे. शाबास. श्री प्लीज उठ ना, उठ ना श्री. श्री उठ ना, श्री उठ. चला 5 मिनिटात संपली माय आता. निघा. मला एकदा त्यांना भेटू देत, मला त्यांच्याशी बोलायचंय. एका स्मगलरसाठी एवढं रडायचं नसतं बाई. पोलीस स्टेशन वाहून देईल ना माझं पाण्यात. हा चला निघा आता. प्लीज एकदा मला बोलू दे ना त्यांच्याशी. हे उघडा ना तुम्ही प्लीज. असं काय करतेस माई. तू भेटायची परवानगी मागितली, मी दिली. हा आता तो बोलण्याच्या कंडिशन मध्ये नाही, त्याला मी काय करू. हा चला निघायचं आता. नाही श्री उठ ना. या बाईला कोणीतरी घेऊन जा बाहेर. श्री प्लीज. नाही श्री सोडा मला. सोडा श्री चुप. प्लीज मला भेटू दे त्यांना. प्लीज श्री प्लीज मला बोलू द्या त्यांच्याशी. प्लीज श्री प्लीज उठ ना. श्री एकाच ह्या जन्मी जणू, एकाच ह्या जन्मी जणू. प्लीज मला भेटू द्या. भेट कायमचं भेट. पण काय तुझ्या नवऱ्यानं खरं काय ते एकदा सांगून टाकावं. मग आपलं काही म्हणणं नाही. काय नवऱ्याला सांगून बघ ना, ऐकतो काय ते. त्यांनी काहीच केलं नाहीये. ते खोटं नाही बोलणार, शपथ घेऊन सांगते तुम्हाला. बस बस बस. माया रडणं ऐकून लई बोर झाला आता. आता काय वेगळं घडायला नको का. हा चावी दे रे. ते सांग ना, कुठून आला माल. हा सांग. मी खरंच काही केलेलं नाहीये. अहो ते म्हणतायत ना, त्यांनी खरंच काही केलं नाहीये. गबे आता इथंच थांबायचं, कुठं जायचं नाही. हा श्री प्लीज सोडा त्याला तुम्ही.
रेड हँड पकडलाय मी त्याला. नॉन बेलेबल म्हणजे काय माहिती आहे ना? तो 10-15 वर्ष तरी बाहेर येणार नाही. एकाच ह्या जन्मी जणू, एकाच ह्या जन्मी जणू. काय ग, झोपली नाहीस? तुम्ही तरी कुठे झोपलात आहो? मी वाट बघते. देवाला काही प्रश्न विचारले, त्याची उत्तर देत नाहीये तो. बघते, वाट बघते माझ्या प्रश्नांची उत्तरं तो कधी देतोय ते. आता काय प्रश्न आणि कुठली उत्तर? कुठल्या जन्मीचा सूड घेतोय त्याच त्यालाच ठाऊक. मला एकदा कळू दे त्यानं काय ठरवले ते. हाऊ, रात्रीचे 2 वाजलेत, अजून अंजली घरी आली नाही. तिकडे पोलीस स्टेशन मध्ये काय झालं कुणास ठाऊक. जीव टांगणीला लागला हो. तिला फोन करून बघ. हा. हा, अगं अंजली, काय झालं ग? मी बंड्या बोलतोय. अरे मग अंजली कुठे आहे? तिला दे ना फोन. ताई जिजूंना भेटायला आत गेलीये. मला नाही सोडलं त्यांनी आत. बंड्या, कसं आहे रे श्री? सांगितलं का इन्स्पेक्टरला? चुकून पकडलं ना त्याला? हा, हो, म्हणजे माहित नाही मला. चुकूनच पकडलं असणार. पोलिसांना पटतच नाहीये हो. अरे पण श्री कसं आहे? ते काय माहिती नाही मला. म्हणजे मी अजून जिजूंना भेटलो नाही ना. ताई बाहेर आली ना मग मी तिला फोन करायला सांगतो. हो, नक्की करा. आम्ही वाट बघतो इथे. बरं बरं. श्यामल, काय झालं? काही कळायला मार्ग नाही आहे. अहो, पोलिसांना पटतच नाही आपला श्री निर्दोष आहे ते. खरंच तर ते पटवून द्यायची गरज नसते. अहो, श्रीनी ह्या सगळ्या परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढण्यासाठी खरंच असं केलं नसेल ना? श्यामल, श्रीवर आणि देवावर विश्वास ठेव. तुम्ही असं नाही वागू शकत. आता तुम्ही आम्हाला शिकवणार काय? अहो पण एवढं मारणं कुठल्या कायद्यात बसतं? ए बासा, एका स्मगलरसाठी कचकच करत नाही राहायचं. आमचे पोलीस चांगले काम करत असतात तेव्हा सपोर्ट करायचा नाही. आणि आता यांचं आहे का? निघायचा. हे बघा, तुम्ही त्यांच्याशी असं वागू नका. एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवून बघा. विश्वास मेला. आणि हे माय, कशा पाहिजे त्या स्मगलरसाठी रक्त आठवतीस? रेड हँड पकडलाय मी त्याला. नॉन बेलेबल म्हणजे काय माहिती आहे ना? तो 10-15 वर्ष तरी बाहेर येणार नाही.